टेस्ट आपल्याला चांगली द्यायची आहे, लोक आपल्याकडे टेस्टसाठी आले पाहिजे. आम्ही लिटरली हॉटेलच्या बाहेर बोर्ड लावला होता. मी जसं थोड्यापूर्वी म्हणलं की कन्सल्टंट आमच्या चुका म्हणून झालो, आजूबाजूच्या हॉटेल सोडून आपल्याकडे येत होते, तिथून मागं आपण कधी वळून नाही बघितलं. तुम्ही आता सध्या नवीन हॉटेल ओनर्ससाठी भरपूर काही करताय, जसं की ट्रेनिंगही प्रोव्हाइड करताय, कन्सल्टेशनही देताय, स्टाफ मॅनेजमेंटही करताय. याच्यावरती येऊयात आपण, पण आपण एकदम थोडंसं स्टार्टपासून स्टार्ट करूयात की तुमचं स्कूलिंग कुठे झालं? स्कूलिंग तसं नगरमध्येच होतो मी, एक सेकंड स्टँडर्डपर्यंत. त्यानंतर पुण्यामध्ये गेल्यानंतर चिंचवडमध्ये एक MMS हायस्कूल म्हणून आहे की माटे शाळा नावाने प्रसिद्ध आहे, तिथं होतो परत मी. त्यानंतर SPM म्हणून आहे शिक्षण प्रसारक मंडळ, असं 10वीपर्यंतचं एज्युकेशन सगळं तिथं पुण्यातच झालं. आणि त्यानंतर मग डिप्लोमा मेकॅनिकलमध्ये केला की जो पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक म्हणून फेमस आहे अकोर्टीमध्ये, तर तिथून झाला. आणि मग त्याच्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट जे आहे ते हॉटेल चालवत असतानाच आपण AISMSS मधून केलं. सो मग आता स्कूलिंग झाल्यानंतर, कॉलेज झाल्यानंतर तुमचं असं काय झालं की त्याच्यानंतर तुम्ही हॉटेल व्यवसायाकडे आलात? जसं की आता पहिल्यापासून ॲव्हरेज स्टुडंट असल्यामुळे पर्सेंटेज काय मी 60%, 65% असंच असायचं. डिप्लोमामध्ये फर्स्ट इयर झाल्यानंतर काही जमलं नाही म्हणा, किंवा जे काय असलं होतं त्यावेळेसचा विषय होता की पहिलं इयर जरा टफ गेलं आणि एक वर्ष YD होतो मी. तर YD असल्यामुळं मग ते खूप लोकांकडनं वगैरे ऐकायला भेटलं वगैरे, मग तिथून परत कमबॅक झाला की मग साधारणतः 80%, 84% हा तिथून पुढचा रेशो राहिला. लास्ट इयरला मी थर्ड इयरला 84% होते. आणि डिप्लोमा झाल्यानंतर मग इंजिनिअरिंगच करायचं होतं. कॉलेजचं नाव मी घेत नाही, पण ॲडमिशन घ्यायचं वगैरे होतं किंवा सगळं फायनल झालं. 1 लाख रुपये फी भरली. तिथे गेल्यानंतर कळतं की बाबा 55% पण तिथंच आहे, आपण 84 असून पण इथंच आहे. मग फायदा काय या सगळ्याचा? उद्या 3 वर्षांनी नोकरी तर काय भेटणार नाही. एवढे इथं अशा कॅटेगरीचे मुलं की ज्यांना 55%, 60% कॉलेज कॅम्पस प्लेसमेंट होत नाही. मग स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे या हिशोबाने. आणि वडिलांना ऑलरेडी बघितलं होतं मी मागचे 12 वर्ष, 15 वर्ष खूप मोठ्या लेवलवर त्यांचा जॉब होता, पोस्ट होती, पण काय म्हणतात स्वतःसाठी वेळ देणं, फॅमिलीसाठी वेळ देणं हे होत नव्हतं. आणि फायदा त्या कंपनीलाच होत होता, आपल्याला काहीच होत नव्हतं. आपल्याला महिन्याला पगार येतोय, हाच आपला फायदा आहे, एवढाच आपला फायदा आहे. याच्या व्यतिरिक्त काही नाही, पण सिक्युरिटी काहीच नाही. हे मी म्हणजे त्यांच्या करिअरच्या मध्ये बघितलं होतं या सगळ्या गोष्टी. तर म्हणून मग या सगळ्यातून मी आणि वडील असं दोघांनी मिळून हा निर्णय घेतला की काहीतरी स्वतःचं चालू करायचं आहे. म्हणून मग असा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये प्रवेश झाला. तर काहीतरी करायचंय, तर नॉलेज जास्त काही नसल्यामुळे तर आमचं पहिलं प्लॅन हेच होतं की आपण काहीतरी छोले भटुरे करू किंवा जे इझिली पराठे वगैरे या टाईपमध्ये काहीतरी एक आउटलेट करू किऑस्क मॉडेलमध्ये. तर हे प्लॅनिंग होतं. पण नंतर आम्ही दुसरं एक बघितलं की वडील जॉबला मोठ्या पोस्टवर असल्यामुळे ते कंटिन्यू फिरतीवर असायचे. तर व्हायचं काय की त्यांचे खायचे हाल व्हायचे. कुठं गेलं तरी रोटी सब्जी मिळते पण चपाती नाही भेटत आहे. म्हणून मग म्हटलं की ठीक आहे, थोडा त्रास होईल, पण आपण असं रेस्टॉरंट करू की जिथं महाराष्ट्रीयन चपाती ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्याला प्रोव्हाइड करता येतील. मग आज आपल्या रेस्टॉरंट जे आहे निगडीमधलं, इंडियन भाज्या पण आहेत, म्हणजे पनीरच्या ज्या असतात, समजा पनीर असू, व्हेज असू. त्याचबरोबर महाराष्ट्रीयन कझिन पण आहे की ज्याच्यामध्ये आपल्याकडे रोजच्या डेटला 25 ते 30 भाज्या तिथं अवेलेबल असतात. चायनीज आहे, तंदूर आहे, पावभाजी आहे, सकाळी ब्रेकफास्ट असतो. या सगळ्या गोष्टी आपल्या तिथे म्हणजे आजच्या डेटला महाराष्ट्रीयनची क्रेज एवढी की एखादा माणूस पनीरची जरी भाजी घेतोय तरी तो रोटीऐवजी आज चपाती प्रेफर करतोय. सगळ्या गोष्टींसाठी मग आम्ही ते डिसिजन घेतलं की करायचं तर हेच रेस्टॉरंट करू की जेणेकरून मार्केटमध्ये आपण काहीतरी वेगळं देतोय. नाही तर सगळ्याच हॉटेलला रोटी भाजी भेटतीच आहे, पण आपण वेगळं काहीतरी दिलं पाहिजे. आता एक आपलं इंडिव्हिज्युअल एक असं रेस्टॉरंट आहे तिथं पूर्ण आजूबाजूच्या पेरिफेरीमध्ये की तिथं ह्या सगळ्या गोष्टी मिळतात, बाकी कुठेही मिळत नाही. आळूवडी असू, कोथिंबीर वडी असू, रोज असते आपल्याकडे. पुरणपोळी पण रोज असते. तर ह्या गोष्टी बाहेर कुठं नाही मिळत, आपल्या इथं रोज अवेलेबल असतात, तुम्ही कधीही जा. स्वतः स्टाफ या प्रॉब्लेम्स तर भरपूर लोकांना किंवा प्रत्येक हॉटेल ओनरला येतात. पण अजून तुमचे काय स्ट्रगल होते जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं होतं 2016 मध्ये, जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं? 2016ला ठरलं की जूनमध्ये हॉटेल चालू करायचंय. जागा बघायला चालू केलं, म्हणजे जागा शोधण्यापासून की वेगवेगळ्या लोकेशन्स बघितले, पण ते एक आयडिया नव्हती की बाबा कुठं असली पाहिजे, काय असली पाहिजे. मेन रोडच्या पण जागा बघितल्या, आतल्या पण बघितल्या. मग तिथं काही आमच्या चुका झाल्या की जसं की बाबा जागा आमची थोडी मेन रोडवर पाहिजे होते. आम्ही निवडताना जागा थोडीशी आतल्या रोडची निवडली की ज्याच्यामुळे आम्हाला फ्लोला, कस्टमरच्या फ्लोला फरक पडतो, कारण मेन रोडचा फुटफॉल जास्त असतो. पण हे आम्हाला नंतर कळलं
ज्यावेळेस घेतली, काम चालू झालं, घेतली एका एजंट थ्रू, त्यांनी ऍड टाकली होती आणि नंतर कळलं की जागा तर मित्राचीच आहे. पण ठीक आहे, आता त्याचंही काम होतं की बाबा डायरेक्टली मी पण मित्राला म्हणजे मित्राचा मित्र होता, पण शेवटी नंतर रिलेशन वेगळे झाले. पण ते आपल्याला माहित नव्हतं. ठीक आहे बाबा, झालं काय प्रॉब्लेम नाही. 2016 जूनमध्ये ज्यावेळेस हॉटेलचं कामकाज आपण चालू केलं, मग ते पूर्ण एक शॉप आणि रिकामी जागा होती, पूर्ण डेव्हलपमेंट आपल्याकडे होती. मग आपण एक पकडून चाललो होतो की बाबा पुढच्या 1.5 महिन्यात आपलं रेस्टॉरंट चालू होईल. म्हणजे ओनर पण नेमकं ओळखीचेच निघाल्यामुळं त्यांनी 1.5 महिन्याची आपल्याला साईड दिली होती की बाबा 1.5 महिना तुम्ही रेंटल काय देऊ नका, तुमचं काम सगळं तुम्ही पूर्ण करून घ्या. म्हणजे खूप चांगली व्यक्तिमत्व, म्हणजे प्रवीण मुत्ता सर असो किंवा संगीता मुत्ता मॅम असो, त्यांचा मुलगा तनिष मुत्ता असो, म्हणजे तनिष आणि आम्ही मित्र चांगले, पण यांनी खूप सपोर्ट केला त्यावेळेस की बाबा पहिलं 1.5 महिना भाडं देऊ नका, त्यानंतरचा जो टाइम पिरियड होता मग आपण रेस्टॉरंट तुमचं जसं चालू होईल तसं आपण रेंटल चालू करू म्हणून. पण 1.5 महिन्याचा जो कालावधी होता त्यात काम कम्प्लीट झालं नाही, कारण व्हेंडर शोधणं, आम्ही नवीन पहिली गोष्ट, पण हे काम करायचंय, हे करायचंय, कोणत्या ऍक्शननी करायचंय हे पण आपल्याला माहित नव्हतं की आधी पत्रा टाकायचा आहे, फरशी टाकायची का, स्टाफ हायरिंग कधी चालू करायची, किचन इक्विपमेंटची ऑर्डर कधी द्यायची, फंड्सची अवेबिलिटी, या सगळ्या गोष्टींच्या प्रॉब्लेममुळे जे तिथं 1.5 महिना लागणार होता तिथं हॉटेल चालू व्हायला कमीत कमी 4 ते 5 महिने लागले. मग ते एवढं 4 ते 5 महिने लागले, तर त्यांनी 1.5 महिन्यासाठी आपल्याला ऑलरेडी सपोर्ट केला होता, पण आता हे पुढचं काय. तर मग परत एकदा त्यांच्यासोबत बसलो, म्हणलं मॅम असं झालंय, सर असं झालंय, तर आपल्याला काय याच्यावर सोल्युशन काढता येईल. खूप मोकळ्या मनाने त्यांनी सांगितलं की अर्ध तुम्ही बेअर करा, अर्ध आम्ही बेअर करतो. त्यावेळेस काहीतरी 36,000 40,000 काहीतरी भाडं असेल त्यावेळेस. मग 20,000 त्यांनी बेअर केलं, 20,000 आपण बेअर केलं पर मंथ. मग तेवढे 2-3 महिने त्यांनी आपल्याला ऍडजस्ट केलं. 10 नोव्हेंबरला हॉटेल चालू झालं आपलं सक्सेसफुली. पत्र्यात लोक जीव घातले, ॲम्बियन्सवर खर्च नाही केला किंवा काहीच नाही केला, की टेस्ट आपल्याला चांगली द्यायची आहे, लोक आपल्याकडे टेस्टसाठी आले पाहिजे ना की ॲम्बियन्ससाठी आले पाहिजे. चालू केलं हॉटेल, तर त्याच्या 2 दिवस आधी का 3 दिवस आधी जस्ट नोटबंदी झाली होती. म्हणजे आपण जे बघितलं की 500 रुपयाची नोट ही 1000 रुपयाची नोट बंद झाली होती. आता 2 दिवसाच सगळ्या गोष्टी झाल्यामुळे आमच्याकडे काय कॅश फ्लो तर काही नव्हतीच राहिली, कारण एवढं काम केलं तेच ओव्हर बजेट झालं होतं. म्हणजे आम्ही पकडलं होतं की 20 लाखात होईल, तेच ओव्हरलोड होऊन 30 लाखावर गेलं होतं. त्यामुळं आपण ते कुठून ना कुठं अरेंजमेंट करून सगळं काही केलं होतं. तर स्वाईप मशीन पण नाही, कारण 2 दिवसातच हॉटेल चालू झालं होतं. स्वाईप मशीन पण नाही. आम्ही लिटरली हॉटेलच्या बाहेर बोर्ड लावला होता की आम्ही 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारू म्हणून. ऑप्शन नाही, जुन्या तर जुन्या. घरात प्रत्येकाच्या घरात 3-3 4-4 जण असतातच. म्हणलं ठीक आहे, आपण आपल्याला त्यावेळेस गव्हर्नमेंटने काहीतरी लिमिट आणलं होतं की तुम्ही 50,000 1 लाख रुपये कॅश तुम्ही डिपॉझिट करू शकता, जे काय असेल. म्हणलं ठीक आहे, आपण ती कॅश जमा करू आणि आपल्या अकाउंटला भरू, असा बोर्ड लावला बाहेर. शेवटी वैतागून ऑप्शनच नव्हतं. पहिले 2-3 दिवस तर असेच गेले, काय करावं काय हेच कळत नव्हतं. नशिबाने मग एक नवीन कंपनी लॉकडाऊन मध्ये, म्हणजे त्यावेळेसच लॉकडाऊन म्हणतो, आपलं हे नोटबंदीच्या काळातच फॉर्म लावले एम स्वाईप म्हणून, की त्यांनी असे मोबाईल सारखे छोटेसे स्वाईप मशीन्स आणले. मग ते त्यांनी आम्हाला 1 डे मध्ये पर्सनल अकाउंटला लिंक करून दिले अर्जंटमध्ये, की बाबा तुमचं करंट अकाउंट व्हायला 2 आठवडे आहेत, तुम्ही तोपर्यंत हे करा. आणि करंट अकाउंटला बँकेत गेलो, ते नोटबंदी मुळे 500 आणि 1000 वाल्यांचीच गर्दी जास्त. ते नवीन अकाउंटवाला इंटरेस्टच घ्या ना आमच्यात. तो म्हणे सर हे मिटू द्या मग या तुम्ही अकाउंट उघडायला. मग त्यांनी नंतर आम्हाला महिनाभराने ते स्वाईप मशीन वगैरे दिलं. हे कुठं मिटलं, 2-3 महिन्याचा टाइम पिरियड गेला. गव्हर्नमेंटने जीएसटी लॉन्च केला, की ऍक्च्युली याच्या आधी जे काय रेस्टॉरंटचं फूड बिल होतं, सपोज की बाबा 100 रुपये बिल झाले तर 100 रुपयेच द्यावं लागायचे. जीएसटी हा प्रकार नव्हता. काही टॅक्सेस होते पण ते रेस्टॉरंट स्वतः बेअर करायचा, की खूप नॉमिनल होते ते ऍक्च्युली. आणि गव्हर्नमेंटने डायरेक्ट 18% जीएसटी लॉन्च केल्यामुळं काय झालं की 100 रुपयावर 18 रुपये लागायला सुरुवात झाली थोडक्यात. मग कस्टमरला ते ऍक्सेप्टच नव्हतं की बाबा आम्ही 18 रुपये का भरायचे. त्यांना हे कळत होतं, केलं गव्हर्नमेंटने होतं, पण त्रास आम्हाला झाला थोडक्यात, की बाबा 18 रुपये भरायचे कसे. आता ते कस्टमर देत नव्हते. काही म्हणायचे नाही आम्ही हे देणारच नाही, दिलेच नाही लोकांनी पैसे. काही लोकांचे जीएसटी त्यावेळेस आम्ही भरले खिशातून. गव्हर्नमेंटला थोड्या गोष्टी कानावर गेल्या. त्यांनी 18%वरून 12%वर आले, 12%वरून 5%वर आले, आणि 5%ला त्यांनी कंपोजिट स्कीम लॉक केली. आज आम्ही बिलात लावतो मग 100 रुपयाला 5 रुपये. लोकांना पण आता ती सवय झाली, आत्ताच्याला काही वाटत नाही. पण त्यावेळेस ही नवीन असल्यामुळे लोक नवीन गोष्टी अडॉप्ट करत नाही. त्यांना ते नाहीच म्हणतात, हे नाहीच पाहिजे. किंवा ह्या 2 मेन स्ट्रगल पिरियड होता. आणि लकीली पहिले 5-6 महिन्यातले जे पहिले 2-3 महिने होते, मी जसं थोड्यापूर्वी म्हणलं की कन्सल्टंट आमच्या चुका म्हणून झालो, तर पहिले 2-3 महिन्यात आमच्याकडे लेबर जास्त, आमच्याकडं फिक्स कॉस्ट जास्त. मग तो लोड आम्हाला पडला पहिले 2-3 महिन्यात. परत सेम तेच, आईने सोनं दिलं, म्हणजे या सगळ्यात आईने कायम सहकार्य केलं. हे सोनं
तू कर, मला परत करून दे, तू वापर तुझं आणि मला परत आणून दे, तुझं काम झाल्यावर, जेव्हा पैसे येतील तेव्हा आणून दे. मग हे सगळं केल्यानंतर परत आईने सोनं दिलं, ते मोडलं, पोरांचे सॅलरीज केले. मग 2-3 महिन्यात हे कळलं की आपलं एवढं हॉटेल मोठं नाही, आपण जेवढा स्टाफ भरलाय, जेव्हा गर्दी होईल तेव्हा भरू आपण स्टाफ. मग तो स्टाफ कमी कमी केला आणि नशिबाने थोडा स्टाफ कमी केला आणि इलेक्शन लागलं त्यावेळेस, जे नगरसेवक वगैरे यांचं जे इलेक्शन असतं ते इलेक्शन लागलं. तर आपल्याकडं चपाती मिळण्यामुळं सगळ्यांचा जो कल होता तो आपल्याकडे होता. म्हणजे 2-3 लोकांचं एकाच वेळेस, मी आता नाव घेत नाही, आपल्याला पॉलिटिकली बोलायचं नाही ऍक्च्युली, तर नाव घेत नाही, पण ते 3-4 जण आहेत नाही का, म्हणजे आज पण ते आपल्याकडे खूप जेवायला येतात किंवा काय. पण हक्काने ते ज्या 3-4 पार्ट्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आत्ताच्या डेटला पॉलिटिकली, 3-4 पार्ट्यांचं जेवण आपल्याकडे. आपलं हॉटेल काय खूप मोठं नाही, 15 टेबलचं हॉटेल आहे आपलं ते निगडीतलं. मग एक ह्या साईडला बसणार, एक त्या साईडला बसणार, एक फ्रंटला बसणार, किंवा गॅपनी यायचे, बाबा हे आता जेवतात आपण थोड्या वेळाने येऊ. पण सगळे जे आजूबाजूच्या हॉटेल सोडून आपल्याकडे येत होते का, आता बाबा चपाती, सगळीकडे जी रोटी भेटती किंवा ते महाराष्ट्रीयन जेवण कुठं भेट नाही. आणि 10-15 दिवस त्यांना ते इलेक्शनच्या रॅली प्रचार चालतात, तर त्यांना कंटिन्यू जेवण लागतं. मग रोज सकाळ संध्याकाळ चहा नाश्त्यापासून सगळं आपल्याकडेच होतं. दुसरं मग त्यांनी बिलिंग त्यांचं जोरात व्हायला लागलं आपल्याकडे त्यावेळेस. मग तिथून लोकांना गर्दी वाटायला लागली, अरे हॉटेल लईच चालतंय. मग ह्याचा फायदा आपल्याला झाला. टेस्ट ऑलरेडी सगळी चांगली होती, टीम सेट झालेली होती 3-4 महिन्यामध्ये आपली. मग बऱ्यापैकी लोकांचा फुटफॉल, त्यामुळं इलेक्शनची गर्दी संपली आणि रेग्युलर गर्दी तेव्हापासून जी चालू झाली, मग तिथून मागं आपण कधी वळून नाही बघितलं. तिथून पुढे मग प्रॉफिट जसं म्हणतो आपण 5,000, 10,000, 20,000, 50 लाख, ते वाढत 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 गेले वरतीपर्यंत. असा तो सगळा विषय होता इलेक्शनचा. मेन अजून एक टेन्शन असं होतं इलेक्शनमध्ये की अरे बाबा बिलं मिळतात का नाही, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता. पण खरंच सगळेजण खूप चांगले भेटले. सगळ्यांनी 1 रुपया आणून दिला. समोरून म्हणायचे 2 दिवस झाले, किती बिल झाले, हा माणूस येईन, कार्ड स्वाईप करून जाईन, कॅश देऊन जाईन, जे काय असेल ते. पण 1 रुपयाही कोणी बुडवला नाही. त्यामुळे म्हणजे आज त्या गोष्टीचं आम्हाला अजून चांगलं वाटतं. आज त्यांचे बर्थडे असो, काही असो, आम्ही आमच्याकडनं बुके घेऊन जातो, भेटायला जातो, ते आज पण जेवायला येतात हक्काने. आम्ही हक्काने त्यांचं नाव सांगतो की बाबा की अशी व्यक्ती आहे, त्यांनी एवढं सगळं केलं पण 1 रुपया पण आमचा बुडवला नाही म्हणून, किंवा काय केलं. आम्ही बघितलंय खूप हॉटेलवाल्यांचं की नॉनव्हेजवाल्यांची बिलं बुडवलेत, या सगळ्या गोष्टी. आता ते वेगळ्या एरियातला विषय, मी काय म्हणत नाही, कोणाचं नाव घेत नाही, पण आहेत लोक असं करतात. पण आमच्यासोबत ते नाही झालं. ते जर झालं असतं तर आम्ही अजून डबल बुडलो असतो, कारण आधीच आईचं सोनं गहाण ठेवलेलं आणि त्यात हा प्रकार सगळा. तर अशा काही त्या गोष्टी होत्या. त्यानंतर मग तिथून पुढे आमची वरती जायची थोडक्यात पायरी चढायला सुरुवात झाली. एक 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 एक. फॉलो फॉर मोर सच व्हिडिओज.